रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा रामकृष्ण हरी विठ्ठल. धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन, झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले उठा उठी, झाले समाधान, पायी विसावले मन, तुका म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा. पुन्हा एकदा आमच्या महाराजांचं स्वागत आहे नामाच्या बाजारात. आणि त्यांनी आपल्याला विठ्ठल नामाच्या लेखनाची सेवा दिलेली आहे. एक विठ्ठल त्यांचं नाम माझ्या पूर्ण, त्यांचा स्पर्श माझ्या वहीला झाला, नामस्मरणाला झाला, पेनाला झाला. माझा दादा मला भेटला, आनंद आहे, खूप आनंद आहे. माऊली रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा. रामकृष्ण हरी, एकदा फक्त बोला रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा. बास खच आपला मंत्र आहे, तेवढं जरा पूर्ण करा. 30 सेकंद. विठ्ठल विठ्ठल बास, पूर्ण एक विठ्ठल नाम त्यानं दिलेलं आहे. विठ्ठल. बरं, आता ते चालू असू द्या. आणि तुमच्या मुखातनं काहीतरी एका अभंगाचा काहीतरी तुमच्या सेवेला का ते परिपूर्ण करा. उपजोनिया पुढती येऊ, हा, काळा खाऊ दही भात. वा, बर. उपजोनिया पुढती येऊ, काळा खाऊ दही भात. असं अभंगाचं काळ्याचं असं प्रसाद होतं. ते बोरले गावाला होते. बर. याच्यावर उपजोनिया पुढती येऊ, काळा खाऊ दही भात. वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे, एकमेका देऊ मुखी, सुखी घालू हुंबरी, का म्हणे वाळवंट बर्वे नीट उत्तम. क्या बात आहे, चांगली गोष्ट. अशा अभंगावर ताई महाराजांनी दिलीप महाराज राणे कर्जत यांनी या अभंगावर चिंतन केलं आणि ते आम्ही थोडं सकाळी श्रवण केलं. चांगलं खूप छान. त्या अभंगाचं उपजोनिया पडते. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही पुन्हा पुन्हा जन्म घेऊ. बर. पण कशासाठी? वाढावे सुख संतान, गृही व्हावे धनधान्य, यासाठी नाही, तर विठ्ठलाची सेवाच करण्यासाठी आम्ही जन्म घेऊ. वा. आणि त्या